It is a 4 रन चौकार. पाच बॉल कमिशन भूषणनं पूर्णपणे शांत ठेवलं होतं फलंदाज, परंतु शेवटच्या बॉलवर सचिन आणि चौकार येतोय. सोशल डिस्टन्सिंग फार महत्वाची आहे. संपूर्ण काळ जर आपण पाहिला तर संपूर्ण जीवन व्यवस्था थांबली होती, माणूस देखील थांबला होता. येस स्वयंसेवक आपण देखील सज्ज राहायचंय. राम सर आपण मैदानाच्या मध्ये संपूर्ण जीवन व्यवस्था चांगला स्ट्रोक इथे संघनायकाच्या मधून ते बॉल बाउंड्री लाईनच्या 27 विकेट त्यामध्ये यशस्वी झाले सचिन. यावेळी फ्रंट फुटला आले, पहिला बॉल हलक्या त्याने पुश करतायत, दुसऱ्या प्रयत्न थोडेसे फंबल झाले, परंतु सचिननं कॉलिंग दिला. एकच धाव स्ट्राईक माझ्याकडे ठेवायची, एक सिंगल इथे मिळतीये. स्कोर कार्डवर धावा संख्या 28, 30 षटक प्रगतीपथावर. चांगली धावगती ती आतापर्यंत राखली अम्मी टेंबरेकर टीमनं. तो वैयक्तिक 21 धावांवर खेळतोय. एक आक्रमक इनिंग आणि या आक्रमक इनिंग साठी जाणला जातो हा खेळाडू. सचिन टू सचिन राऊंड विकेटने स्विच इट, फुल टॉस आणि गॅप मधून इथे बॉल निघून जाईल. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. What a song.
दरवर्षी एक वेगळं संगीत या स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण केलं जातं. यावर्षी देखील एक सुरेख सॉन्ग पाकफुटला गेले, कट केलाय. रूम होता, पूर्णपणे जागा दिली होती यावेळी बॉलला. कट करताना एक सिंगल शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होते. शेंद्रुन गावानं चषक ठेवला SPL नावाचा आणि हे सॉन्ग देखील प्रेक्षकांना पसंत आहे. हे सॉन्ग देखील संपूर्ण 10 दिवस आपण वाचताना पाहणार आहोत. या डीजेच्या माध्यमातून ही संपूर्ण व्यवस्था आपण पाहू शकाल. सन्माननीय सुभाषजी वाळिंबे यांच्या माध्यमातून हलक्या तर पुश केला. बॉलला बॅक ड्राईव्ह पाहायला मिळते. एक सिंगल चांगलं काम इथे महेश भोईर करता. संघनायक त्यांना माहिती आहे. दुसऱ्या बाजूला एक आक्रमक खेळाडू सचिन एक चांगली इनिंग इथे साकारतोय आणि सातत्यानं स्ट्राईक त्याला देणं इथे गरजेचं आणि तेच काम इथे मात्र करतायत. स्कोर कार्डवर धावसंख्या षटक क्रमांक 30 संपन्न झालाय. 34 धावा दाखल करत आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. धावगती चांगली राखली आहे. तर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 16, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 7 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा खर्च केला सचिननं 11 धावा. तर 35 मिनिटं तुम्हाला दिली आहे 7 षटकं कंप्लीट करण्यासाठी. तर विनंती आहे जास्त वेळ घालू नका. टीम मीटिंग नाहीये प्लीज. श्रद्धा स्पोर्ट्स लेणार संघ हे लक्ष द्यायचंय. 7 ओव्हरचा सामना आहे. एक षटक तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले म्हणजे जे फलंदाज घेऊ शकतात त्यांच्या इच्छेवर असणार आहे. परंतु 6 ओव्हरमध्येच 7व्या ओव्हरमध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घेता येणार आहे. आयोजकाची सूचना माझ्यापर्यंत पोहोचते. जर तुम्ही 5 ओव्हर पर्यंत घेतला नाही तर 6वी ओव्हर तुम्हाला कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले घ्यावाच लागेल. सूचनेकडे लक्ष द्यायचंय. अदरवाईज नंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचं आर्ग्यू करू शकत नाही. तर 7वी ओव्हर तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकत नाही. 6व्या ओव्हर पर्यंत तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घेण्याची मुभा दिली गेली आहे. षटक क्रमांक 14 एक्सपिरियन्स कंपनर अनुभवी गोलंदाज अनुभवी खेळाडू लेनार्ड संघाचा कैलास भोईर. यस विनंती आहे 35 मिनिटं दिली आहेत लेनार्ड संघ तुम्हाला आणि तुमचं टाइम देखील इथे आमच्या आयोजकांनी सेट केलाय. तर 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 षटकं कंप्लीट करायचे. कारण उद्घाटन होता आज स्पर्धेचा त्यामुळे थोडस उशिरा सुरू झाले सामने. पहिला बॉल इथे थोडीशी स्टेप आउट करत असताना कुठेतरी मिस्टेक करतायत. पुनश्च एकदा सज्ज होतील. चांगलं वातावरण, चांगली स्पर्धा आणि गौरवशाली तिसरं पर्व या स्पर्धेचा. फुल टॉस बॉल स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्वेलला खूप वेगाने बॉल निघून जातो. क्षेत्रशी डीप मध्ये येत आहेत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्याच बॉलवर इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. स्कोर कार्डवर धावा संख्या डबल बरोबर जाऊन पोहोचतोय 36-36. पहिला विकेट पहिल्या ओव्हर मध्ये. त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप जी गरज होती इथे विकेट थांबवणं गरजेचं होतं आणि संघनायक आले. एक चांगली पार्टनरशिप सचिन सोबत इथे करतात. 36 चांगला स्कोर इथे आतापर्यंत. बॅकफुटला गेले, चांगला स्ट्रोक, जागा बोलून खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन महेश भोईरच्या बॅट मधनं हा एक क्लासिकल चौकार. विकेट डाऊन. पवन केने बॅट. रन चौकाराच्या सहाय्यानं 40 धावा इथे दाफळकावर. गतीमध्ये परिवर्तन लवकर रीड केलं होतं. बॉलला चांगला टायमिंग चांगला एक्झिक्यूट केलं आणि एक क्लासिक चौकार इथे पेश करतायत. हळव्या पॅटर्न ऑन ड्राइव्ह पाहायला मिळते. अलॉंग द कार्पेट मिस फील्ड पाहायला मिळते. त्याचा लाभ इथे दुसरी धाव वेगानं कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 42 धावा दाफळकावर. एक विकेट रनआउटच्या स्वरूपात. अदरवाईज एकही गोलंदाजाला इथे विकेट प्राप्त झाली नाहीये. एक रनआउटच्या स्वरूपात विकेट नक्कीच संपूर्ण टीमनं मिळवली आहे. पाकपुटला गेले, चांगला स्ट्रोक. इथे देखील गॅप मध्ये खेळत आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. खूप वेगाने आले खेळाडू. फेकी देखील होईल. इथे देखील 2 धावा कंप्लीट केल्या जातात. कारण डीप मध्ये ज्यावेळी फेकी येते त्याच्या तेवढ्या फरकानं फलंदाजाकडे तेवढा वेळ असतो 2 धावा कंप्लीट करण्यासाठी.
आणि त्याचा वापर इथे केला गेला. चांगली स्कोर काढी, चांगली धावगती राखली जाते. अम्मी टेंबरेकर संघाने टॉसरला प्रथम बॅटिंग इथे करतात. ऑफ कट होता, रीड केला, थांबले जागेवर, हलक्या तर फक्त पुश केली, इथे देखील मिसफील्ड. दुसरी धाव, तिसरी धाव देखील पाहायला मिळेल. डीप मध्ये देखील मिसफील्ड पाहायला मिळते. काय घडते मैदानाच्या आतमध्ये, एक गोलंदाज काय करेल, स्वतःच संपूर्ण इथे मी म्हणेन सर्वस्व पणाला लावतात. चांगली गोलंदाजी केली होती, चांगला बॉल इथे हाताळला होता, फलंदाजाला पूर्णपणे चकित केलं होतं. परंतु दोन खेळाडू जेव्हा एक बॉल सोडतात, मिसफील्ड करतात, त्यावेळी गोलंदाज हतबल असतो. लाईक कटर होता, लवकर रीड केलं. यावेळी सचिन आक्रमकता दाखवून देतोय. चौथ्या षटकात देखील इथे येतोय सचिनच्या बॅट मधनं थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर एक क्लासिकल चौकार. अर्धशतक कंप्लीट होते. 51 धावा धावफलकावर तब्बल इथे लगावल्या जात आहेत. षटक क्रमांक संपन्न झालाय. यावेळी चौथं आणि या एका ओव्हर मध्ये 17 धावा इथे वसूल केल्या गेल्यात बॅटिंग करत असताना. यस, जास्त वेळ खर्च करायचा नाही ड्रिंक्स ब्रेक असताना, आणि टीम मीटिंग देखील करू नका. 35 मिनिटं तुम्हाला दिले गेले. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. स्कोर कार्ड धाव संख्या आतापर्यंत 51. एक चांगली धावगती राखली गेली आहे अम्मी टेंबरेकर संघाच्या माध्यमातून. कोरोनाचं सावट आहे, त्यामुळे मी प्रेक्षक वर्ग थोडस कमी आहे. बॉल गेल्यानंतर थोडस सहकार्य करायचंय. जे खेळाडू दुसऱ्या टीमचे देखील बाहेर असतील, आपण चेंडू आणून द्यायचा आणि सामना सुरू करायचा आहे. सहकार्य तुमचं गरजेचं आहे. तुमच्या सहकार्याने 10 दिवस ही स्पर्धा अगदी सजणाऱ्या तुमच्या सहकार्यानं ही स्पर्धा फुलणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले, पंचांचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. आदरणीय मुन्ना पठाण सर आमच्या परत इशारा पोहोचवतात आणि ते निर्णय घेतलाय. संघनायक स्वतः मैदानाच्या आतमध्ये, त्यांनी ओळखलं की सचिन चांगल्या टच मध्ये, चांगल्या लय मध्ये आहे आणि इथे 3 षटक शिल्लक आहेत. त्यामुळे मात्र 5वं षटक बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र सिलेक्ट केलंय. आणि आता 30 सेकंदच्या बाहेर आपण 3 खेळाडू ठेवू शकता. विलास भोईरचं षटक आणि विलास भोईरच्या षटकामध्ये संघनायकाने निर्णय घेतलाय की यस, आम्ही बॅटिंग पॉवर प्ले इथे घेऊ. धावसंख्याचा विचार केला तर 51 धावा आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरून उडवलाय, चांगला स्ट्रोक, खेळाडू पाठला करतात. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्यासाठी प्रयत्न, महेश भोईर उत्सुक होते परंतु सचिनने थांबवलं. यस, इथे 2च धावा, चांगली फेकी होते. डबल बरोबर स्कोर कार्ड पुढे जाऊन सरकतोय. 53 धावा, पहिला विकेट. त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप महेश आणि सचिन मध्ये पाहायला मिळते, जिची गरज होती. चांगली धावगती आतापर्यंत राखली गेली आहे. 23 ऑन अ स्कोरबोर्ड. ओव्हर पिच बॉल, एज अँड टेकन. येस, पंचांचा बोट आकाशाकडे. इथे बॅटची कडा घेऊन बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. दुसऱ्या प्रयत्नात झेल स्वीकारला जातोय आणि दुसरा धक्का लागतोय. संघनायक माघारी परततोय. आज शेंदुरून गावान चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावान चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. व्यासपीठावर उपस्थित या ठिकाणी उपस्थित आपली आहे आम्ही टेंबरेकर संघाचे संघमालक आणि टेंबरेगावचे सन्माननीय पोलीस पाटील आदरणीय नरेशजी सातपुरे साहेब, स्वागत आहे आपलं SPL 2020 मध्ये. विकेटचं पतन होते, संघनायक माघारी परततोय. ओव्हर पिच बॉल होता, बॅटची कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथे दुसरं विकेट पतन होत आहे आणि विलासला मिळते ती पहिली विकेट संपूर्ण इनिंग मध्ये. सोहेल शेख नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
ऑन साइडला लोवर फुल टॉस बॉल चांगला इथे अलॉंग द कार्पेट केला अंडर पाहिला मी इथे एक जाव सचिन आपल्याकडे स्ट्राईक इथे ठेवतात स्कोर कार्ड वर सिंगल बरोबर पुढे सरकतोय धावसंख्या 54 54 फिफ्थ ओव्हर इन प्रोग्रेस बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत गोलंदाजानं मात्र चांगली कामगिरी केली आहे कारण बॅटिंग पॉवर प्ले 3 बॉल मध्ये विचार केला तर फक्त 3 धावा एक महत्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केली आहे विलास भोईरनं आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये तुमच्या संघातला एक चांगला गोलंदाज नक्कीच सातत्यानं संघनायक आजमावत असतो कारण 30 षटकाच्या बाहेर फक्त 3 खेळाडू आणि अशा परिस्थितीमध्ये देखील खूप चांगली कामगिरी इथे पाहायला मिळते खेळाडू ठेवला पहिलं लेनार्ड संघाने रीड केलं सचिनची बॅटिंग आणि त्यामुळे मात्र पाहू शकाल डीप मध्ये खेळाडू ठेवला होता थर्ड मॅनला परंतु त्याला आता पुढे बोलावलंय मिडॉनच्या खेळाडूला लॉंग ऑनला इथे पाठवलंय क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन करत असताना विलास भोईर 54 धावा 54 षटक क्रमांक 5 व इथे प्रगतीपथावर आहे पहिला सामना SPL 2020 चा आपल्या समोर रंगतोय स्विच इट खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील आणि इथे मात्र पंचांचा बोट आकाशाकडे पायची सापडला गेलाय सचिन सातपुते बॅक टू द पॅव्हिलियन बिग विकेट येस पहिली DRS आणि पहिला रिव्ह्यू इथे घेतला जातोय शेंद्रोन प्रीमियर लीग 2020 चा तिसऱ्या पंचांत भूमिकेमध्ये म्हणजे सन्माननीय जय पवार सरांचा देखील बोट आकाशाकडे जात आहे त्यांनी घोषित केलं येस इट इज आउट फलंदाज बाद आहे आणि इथे क्वालिफाईड पंच आहे ज्याने मात्र संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट गाजवलंय असे आदरणीय आमचे पंच संपूर्ण JP पॅनल आमच्या SPL साठी उपस्थित आहे त्यांचं देखील मी शब्द सुमनाने मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत या ठिकाणी व्यक्त करतोय कारण ज्यावेळी LBW आउट दिलं जातं पंच लाईन बघतात पिचिंग इन लाईन बॉल एक्झॅक्टली पिच कुठे झालाय बॉलची हाईट पाहतात आणि त्यानंतर बॉल कोणत्या स्टंपला जाऊन लागेल नक्कीच पंचांना अनुभव असतो खूप सारे ऊन पावसाळे खूप सारे मॅचेस आणि क्वालिफाईड पंच इथे आपल्या समोर लाभलेत आणि इथे LBW च्या स्वरूपात दुसरी विकेट मी म्हणेन बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र जातोय पूर्णपणे श्रद्धा स्पोर्ट्स लेनार्ड संघाच्या पक्षामध्ये देवा भाकरे ऑन अ क्रीज लोवर फुल टॉस ऑन साइडला फ्लिक केला हलक्या हाताने अंडर पाहायला मिळते मिसफील्ड इथे देखील पाहायला मिळते आणि त्याचा लाभ उठवलाय 2 धावा कंप्लीट केला जात आहेत समस्या राहिली आहे रिकी सर मिसफील्ड कारण सातत्याने जर विचार केला तर जवळजवळ 8 ते 10 धावा मिसफील्डच्या माध्यमातून इथे खर्च केल्या गेल्यात लेनार्ड संघाच्या माध्यमातून येस अजून एक सूचना आयोजकांच्या माध्यमातून नॉन स्ट्रायकिंग जो फलंदाज आहे आपण विकेटवरनं धावायचं नाही अदरवाईज तुमच्या रन इथे कॅल्क्युलेट केल्या जाणार नाहीयेत लक्षात घ्यायचंय विकेटच्या बाहेरूनच आपण धावायचं ओव्हर पिच बॉल हलका त्याला पुश करतात मिडॉनला खेळाडूया एक सिंगल इथे मीडिया षटक क्रमांक समाप्त होते 5वं वॉर्ड ओव्हर फक्त आणि फक्त 6 धावा देऊन 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केले आणि बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय मी म्हणेन कुठेतरी जातोय या लेनार्ड संघाच्या पक्षामध्ये या ओव्हर मध्ये धावगती थोडीशी कमी ठेवली आहे विलास भोईर एक्सपिरियन्स कंपन्या अनुभवी गोलंदाजाचा वापर केला संघनायकानं आणि संघनायकाच्या विश्वासाला पूर्णपणे सार्थ ठरलाय स्कोर कार्डवर धावसंख्या थोडीशी थांबली आहे धावगती संत झाली आहे धावसंख्या धावफलकावर 57 उर्वरित 2 षटकामध्ये धावगतीला कशा प्रकारे आकार दिला जातोय याकडे लक्ष असेल संपूर्ण पाठीराख्यांचं कारण या संघाची खासियत आहे गतवर्षी टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण केलं कारण याआधी कधी ओळख नव्हती या संघाची आम्ही टेंबरेकर संघाची येस सामना सुरू करायचा आहे कोणत्या प्रकारची विलंब लावायचं नाहीये आणि गतवर्षी ज्यावेळी आम्ही टेंबरेकर संघ पदार्पण केलं प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाठीराखे मात्र पूर्णपणे साथ देत आहेत सातत्यानं जिथे सामना असेल तिथे मात्र पाठीराखे पोहोचतात आणि आपल्या या प्लेइंग 11ला नव्हे तर आपल्या गावाला सहकार्य करत असतात
सचिन भोईरच्या माध्यमातून इथे षटक क्रमांक 6 हाताळलं जाईल. स्ट्रायकिंगला बॅट्समन देवा भाकरे, नॉस्ट्रायकिंगला सोहेल शेख. या जोडीवर पूर्णपणे दारोमदार असेल आता मात्र उर्वरित 2 षटकामध्ये, कारण डेथ ओव्हर मध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल त्यावर एक टार्गेट कशा प्रकारे सेट केले जाईल त्यावर मात्र या मॅचचं भविष्य ते डिपेंड असेल. सचिन भोईर इथं सज्ज होतं सेकंड आपलं षटक क्रमांक 6 घेऊन. वैयक्तिक दुसरं षटक इथे हातात. तो मागच्या ओव्हर मध्ये देखील सचिनने खूप चांगली कामगिरी केली होती. स्ट्रायकिंगला बॅट्समन देवा. पहिला बॉल फलंदाजापासून फार दूर ठेवतं, पंच इशारा करतात येस इट इज अ वाईट बॉल, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. एक अतिरिक्त धाव इथे मिळतीये. वाईट बॉल. स्कोर कार्ड धावा संख्या 58-58, लॉस ऑफ 3. इम्पॉर्टंट विकेट. इथे जागेवरून फटका केला, खूप उंच हवा आहे. कॅच असा कॉल. फलंदाज दूरवरून आले, जज केला. एक चांगला झेल इथे टीपला जातोय. फलंदाज देवा भाकरे बॅक टू द पॅव्हेलियन. विकेटचं पतन इथे होते. सुरुवात खूप चांगली झाली होती, त्यानंतर इथे अमित टेंबरेकर संघ थोडा पडझडतोय. इथून देखील आत्मविश्वास ठेवावा लागेल, चांगली फलंदाजी नक्कीच करावी लागेल. ऑन साइडला इथे देखील फटका मिस आहे हवेत, परंतु सेफ झोन मध्ये जाऊन पडेल. दुसऱ्या धावेसाठी येत आहे सोहेल आणि दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या स्पर्धेतील दुसरा सामना यानंतर होणार आहे. छत्रपती वॉरियर्स बावघर वर्सेस आई गावदेवी शेंद्रून. दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी तयार राहायचं. यानंतरचा सामना होणार आहे. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सचिन भोईरच्या माध्यमातून. दुसरा सामना रंगणार आहे SP स्पोर्ट्स साखरपाडा वर्सेस छत्रपती स्पोर्ट्स पाषाणे. कर्णधारांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. यानंतर जो सामना आपल्या समोर रंगणार आहे SP स्पोर्ट्स साखरपाडा वर्सेस छत्रपती स्पोर्ट्स पाषाणे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण यायचंय. आणि इथे अजून एक विकेटचं पतन होत आहे. विकेटवर विकेट इथे जात आहे. तू चल मैं आता या प्रकारे सोहेल शेख इथे देखील माघारी परततोय. विकेट क्रमांक 5 सोहेल बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे एक चांगली भागीदारी सचिन आणि महेश. त्यानंतर दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर इथे मात्र एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थांबण्याचं नाव घेत नाहीये. तू चल मैं आता या प्रकारे. स्कोर कार्डवर धावा संख्येचा विचार केला आतापर्यंत 60 धावा धाफळकावर पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल ऑन साइडला. ताकदीचा वापर इथे पुरेपूर केला जातोय. निखिल सातपुतेच्या बॅट मधनं पहिला बॉल फेस करत असताना ऑन साइडला एक लाजवाब स्ट्रोक चौकार. सर आपल्या तुमच्या माहिती करता सांगतो, गतवर्षी या खेळाडूंना पहिला बॉल फेस केला होता. भातसाई संघाविरुद्ध अनुज जाधवला षटकार मारला होता आणि या वर्षी देखील पहिल्या बॉलवर चौकार. ताकद आहे या खेळाडूमध्ये, नजाकत देखील आहे आणि क्षमता देखील आहे. यावेळी लोवर फुल टॉस. गुड कमबॅक. वॉट अ बॉल. चांगला इथे कमबॅक केलाय सचिन भोईरनं. षटक क्रमांक संपन्न होतोय 6. धावसंख्या 64. या व्यासपीठावर आम्ही टेंबरेकर संघाचे संघ मालक नरेशजी सातपुते, त्याचबरोबर अविनाश आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं स्वागत या ठिकाणी जितू पाटोळे यांच्या शुभ हस्ते होत आहे. शब्दसुमनांनी स्वागत आहे. आपण स्वागत नंतर करूया. थँक्यू. चला प्लीज मीटिंग करू नका. लगेच गोलंदाज आजमावायची शेवटचं षटक.
35 मिनिट्स तुमच्याकडे दिले गेले आहेत. SPL चा पहिला सामना आपल्या समोर रंगतोय. लाईव्ह जे आमचे प्रेक्षक पाहतात आमच्या टीव्ही स्क्रीन समोर, आपल्या मोबाईलच्या हँडसेट समोर, तुमचं सर्वांचं मी समालोचक जगदीश तारमळे, आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतो, कारण तुमच्याशिवाय, तुमच्या प्रेमाशिवाय ही स्पर्धा पूर्ण आहे. संघ नायकांनी ज्या वेळेस टॉस साठी यायचंय त्यावेळेस संपूर्ण प्लेइंग 11 ची जी लिस्ट आहे, जी नावं आहेत ती घेऊन यायची आहेत. लिस्ट या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये द्यायची आहे प्रत्येक कर्णधारानं. सुभाष सातपुते ऑन स्ट्राइक आणि बॉलिंग मार्कवर शेवटचा षटक इथे घेऊन येतोय. निशांत येतोय. तर विनंती आहे, नक्कीच सूचना आहे साखरपडा टीम आणि पाषाणी टीमला, शेवटची ओव्हर 6 बॉल होण्याच्या आतमध्ये आपण संघनायक या ठिकाणी टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय, कारण स्पर्धेचा नियम आणि स्पर्धेची शिस्त कडक आहे. बॅकफुटला गेले, कट केला, नजाकत भरा स्ट्रोक, क्लास आपला दाखवताय सुभाष सातपुते, एक्सपिरियन्स कंपॅनर. चौकार इथे पाहायला मिळतोय. कट केला, बॅकफुटला गेले, गॅप मधून थर्ड मॅन बाउंड्री लाईन कडे एक चांगला स्ट्रोक. सुभाष सातपुते एक की खेळाडू आहे, एक अनुभवी खेळाडू आहे या टीमचा. 67 धावा. कट केला, यावेळी देखील इथे शॉर्ट थर्ड मॅनला खेळाडू आहेत, माफ करा 69 धावा या सिंगल बरोबर इथे स्कोर कार्ड वर लगावल्या गेल्या. तुमचे स्कोरर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवते सतीश पाटवे. सातत्यानं सलग तिसरी SPL आणि तिसऱ्या SPL मध्ये एक दर्जेदार स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतंय. 69 रन्स इथे टार्गेट आपण पाहू शकाल आतापर्यंत. उर्वरित 4 बॉल शिल्लक आहेत, काय टार्गेट सेट केलं जाईल याकडे नक्कीच लक्ष असेल, परंतु एक चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत अमित टेंबरेकर संघ. शफल होऊन ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, पंच वळत आहेत. यस इट इज अ वाईट, दोन दिशेला दोन समांतर, डाव्या स्टिचच्या बाहेर. व्हाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळतो. एक एक्स्ट्रा रन इथे टोटल मध्ये ऍड केली जाईल. स्कोर कार्ड वर धावा संख्या 70 ऑन स्कोर बोर्ड. एक चांगली पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये, जिथे विकेट पडत होते कुठेतरी धावा येणं गरजेचं होतं, आणि त्या धावा दोन खेळाडूंच्या माध्यमातून येत आहेत संघासाठी. आखूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला हुक केला, क्षेत्ररक्षण टीप मध्ये आहे, जज करतात, कॅच टिपली जाईल. फलंदाज निखिल सातपुते बॅक टू द पॅव्हलियन. तर राहुल सातपुते येतोय नवीन फलंदाज मैदानात मध्ये. आखूट टप्प्याचा बॉल यावेळी देखील लूक केला, उंच खूप गेला हवेमध्ये, गॅप मध्ये बॉल मात्र इथे पाठवलाय सुभाष सातपुतेनं. चांगला क्षेत्ररक्षण डीप मध्ये बॅकवर्ड कलेक्शन कडे होत आहे. तिसऱ्या धावेसाठी इथे प्रयत्न केला जातोय, डायरेक्ट हिट केलं जाते. पंच का इशारा देत आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये. यस इट इज आउट, रन आउटच्या स्वरूपात फलंदाज सुभाष सातपुते देखील माघारी परतला.
6 षटकांचा केलाय, कारण दोन्ही खेळाडूंचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झाले. उशीर तर सामना साखरपडा टीम, कारण तुम्हाला टॉस का बॉक्स मध्ये बोलवलं होतं 6 बॉल समाप्त होण्याच्या आतमध्ये, परंतु तुम्ही पोहोचले नाहीत. थँक्यू, धन्यवाद डीजे. 76 धावा फलकामध्ये सेट केल्यात. 77 टार्गेट सेट केलं या मॅच मध्ये. हे टार्गेट कशा प्रकारे येस येस सर, हे टार्गेट कशा प्रकारे चेस करतायत श्रद्धा स्पोर्ट, जसे की दुसऱ्या प्रकारे डिफेन्स करण्यात यश येते अमित टेंबरेकर संघाला. या ऐकूया दुसऱ्या इनिंग मध्ये मॅन फ्रॉम अल्लानी आदरणीय रिकी मैदानाचे मालक बालूजी विषय यांना विनंती की आपण टॉस कवास मध्ये यायचे. आपण टॉस कवास मध्ये यायचे नाणेफेक साठी. आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होणार आहे. पाषाणे वर्सेस साखरपडा. साखरपडा म्हटलं तर हा होम ग्राउंड असेल, कारण याच मैदानावर प्रॅक्टिस ज्यांची असते तो साखरपडा संघ आणि त्याच परिसरातील पाषाणे संघ. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपलब्ध आहेत. या मैदानाचे मालक ज्यांचं खूप असं सहकार्य असतं ते आमचे आदरणीय बालूजी विशेष यांच्या शुभ हस्ते. दाखवू नका असं असं कोण बोलताय? हा ठीक आहे. नाणेफेक जिंकली साखरवाडा संघानं. सर आजचा दुसरा सामना, अजूनही वातावरण अतिशय ढगाळ पद्धतीचं. आपण नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? नाणेफेक जिंकून प्रथम आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणार आहोत आणि त्या पाषाणे संघाला कमीत कमी धावात रोखून याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. चांगल्यांच्याकडे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण सुद्धा आहेत. पाहायला गेलं तर आदिवासी जे संघ असतात ते मी पहिल्यांदाच ही लीग पाहतो. तिथे आदिवासी संघ हे खेळताना, कारण या संघामध्ये सुद्धा होतकरू खेळाडू असतात, पण एवढ्या मोठ्या लीग्स हे खेळत नसतात. तर तुम्ही पहिल्यांदाच ही लीग खेळताय, काही मनामध्ये असं भय? सर्वप्रथम या SPL चा अध्यक्ष राम पाटोळे दादा यांचं स्वागत करतोय आणि आज एवढ्या मोठ्या स्पर्धेत आम्हाला सहभागी घेतल्यामुळे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतोय. कारण अशी स्पर्धा जवळजवळ शहापूर तालुक्यात 1 नंबर स्पर्धा मानली जाणारी ही स्पर्धा असेल. सर आपण जर नाणेफेक जिंकली असती तर काय घेतलं असतं? आमचंही क्षेत्ररक्षण घेण्याचं प्लॅन होतं, पण आता आम्ही 90 ते 100 रन काढण्याचा प्रयत्न करू आणि आमच्याकडे पण चांगले बॉलर आहेत, तर आम्ही त्यांना तसं रोखू शकू. म्हणजे आपला निर्णय आपला होता फिल्डिंग करायचा, परंतु फलंदाजी आली. कारण हे क्रिकेटमध्ये होत राहतं, नाण्याच्या 2 बाजू जशा असतात तसे कधी फलंदाजींना कधी क्षेत्ररक्षणाला दोन्ही गोष्टीसाठी आपण तयार राहणं गरजेचं असतं. तर तुम्ही काय अभ्यास केलेला का साखरपडा संघाविरुद्ध? आम्ही आता पहिल्यांदाच खेळतोय त्यांच्याशी आणि इथे पण आमचं पहिलीच मॅच असणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच इथे हे करतोय. मी पण पहिल्यांदा यांचं अभिनंदन करतो. एवढी मोठी स्पर्धा इथे शहापूर तालुक्यामध्ये त्यांनी आयोजित केली. विशेषतः कोरोना नंतर एवढी मोठी स्पर्धा तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आयोजित केली आहे. तर मी दोन्ही संघांना जास्त वेळ घेत नाही, कारण उशीर झालेला आहे. दोन्ही संघांना माझ्याकडनं बेस्ट ऑफ लक. थँक्यू. साखरपडा संघाने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण फलंदाजासाठी आमंत्रित केले ते पाषाणे संघाला. दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपली प्लेइंग 11 त्वरित जमा करायची आहे. पाषाणे संघ आणि साखरवाडा संघ, आपण दोन्ही जे कर्णधार आहेत त्यांना विनंती आहे की दोन्ही संघांनी प्लेइंग 11 जी असेल ती त्वरित जमा करायची आहे. नक्कीच पहिला सामना रंगतोय श्रद्धा स्पोर्ट्स लेनाड वर्सेस आम्ही टेंबरेकर. आम्ही टेंबरेकर संघानं एक उत्कृष्ट प्रकारची धावसंख्या या धावफलकावर उभारली आहे. तब्बल 77 धावांचं टार्गेट. चेंडू द्यायचा आहे 77 रन्स टू विन. 77 धावांचं आव्हान संघासमोर. आपण आपला चेंडू चॉईस करून ठेवायचा आहे. जितू सर त्यांना देतो चेंडू. त्यांना यांचे बॉल चॉईस करून ठेवायला सांगा. ओके.
एक मोठासा आव्हान घेऊन मैदानात उतरलेली ही सलामीची जोडी लेनार्ड संघासाठी कैलास आणि सचिन. कैलास एक अनुभवी असा फलंदाज, अष्टपैलू असा फलंदाज. कारण आपण बघितलं की फर्स्ट इनिंग मध्ये सुंदर सुरेख गोलंदाजी केली. आता मात्र फलंदाजीच्या भूमिकेमध्ये दिसतोय. 77 धावांचं टार्गेट आहे लेनार्ड संघासमोर. एक उत्कृष्ट प्रकारची धावसंख्या उभारण्यात टेंबरे संघाला यश आलं आणि ही धावसंख्या डिफेंड करण्यासाठी त्यांचा नक्कीच प्रयत्न असेल, परंतु हे टार्गेट चेस करण्यासाठी सज्ज असेल तो लेनार्ड संघ. 77 धावांचं टार्गेट आहे. एसपीएल 2020 आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीग 2020 पर्व तिसरे आणि या पर्वातील पहिला सामना टेंबरे वर्सेस लेनार्ड संघाच्या दरम्यान रंगतोय. 77 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली ही जोडी लेनार्ड संघाची कैलास आणि सचिन.
याच्या धावाने सगळे धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या 4 वाढतीये. धावसंख्या होते 10. सुंदर असा फटका या ठिकाणी. चांगलासा चेंडू होता परंतु तेवढ्याच ताकदीनं नक्कीच ज्यांची उत्कंठा होती असा आवाज, सर्वांच्या मनावर अधिराज्य गाणारा आवाज, या शहापूरचा आवाज आदरणीय रमेशजी शिंदे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर आपलं यथोचित स्वागत असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विष्णू दुधाळे. ओ चांगलासा चेंडू बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न. सुंदर यष्टीरक्षण. या चेंडूवर गडी बाद होतोय. विष्णू दुधाळे बॅक टू द पेव्हिलियन. लेनार्ड संघ पडझड होताना दिसतीये. तेवढ्याच ताकदीनं गोलंदाजी क्षेत्ररक्षण करताना दिसतोय आम्ही टेंबरेकर संघ. उत्कृष्ट सुरुवात. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावे लागेल. संदेश सातपुते. अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ बघायला मिळतीये. नवीन फलंदाज मैदानात येतोय. नवीन फलंदाजाचं नाव योगेश भोईर. अतिशय खराब अशी सुरुवात म्हणावी लागेल लेनार्ड संघाची, कारण एक मोठं टार्गेट समोर आहे परंतु फलंदाजी तेवढ्या ताकदीची होताना दिसत नाहीये. परंतु सुरुवात आहे, काही हरकत नाहीये. टेंबरे संघ अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. धावसंख्या होती आहे 10. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय संदेश सातपुते. हो सुरेख चेंडू पुन्हा एकदा. निर्धाव चेंडू. आमचे मित्र परमित्र समालोचक शिवव्याख्याते कीर्तनकार रमेशजी शिंदे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर आपलं समालोचन कक्षात यथोचित स्वागत असेल. या षटकातील पुढचा चेंडू शेवटचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा संदेश. संदेश टू योगेश. हो सुरेख चेंडू. चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकाची धावसंख्या होते 10. अतिशय मंदगतीनं अशी धावसंख्या. 77 धावांचं टार्गेट आहे. षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल तरच काही कमबॅक करू शकतोय लेनार्ड संघ. अतिशय सुरेख टिचून गोलंदाजी करताना दिसत आहेत आम्ही टेंबरेकर संघ. सामना सुरू करायचंय. षटक 3रं घेऊन येतोय महेश भोईर. टेंबरे संघाचा कर्णधार. स्ट्राईकचा वार सांभाळतोय फलंदाज विलास भोईर. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर लेनार्ड संघाची धावसंख्या होते 10. हो सुरेख फटका. उत्कृष्ट फटका. चेंडू जातोय. खणखणीत दणदणीत षटकार. 6 धावा. पहिल्या चेंडूवर 6 धावा. पंचाचा इशारा. षटकार अजित पुत्रन. अतिशय उत्कृष्ट असे पंच. त्याचबरोबर या शहापूर तालुक्याचे आणबान शान असे पंचगिरी मुन्ना पठाण सर या मैदानावर पंचगिरी करताना दिसत आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा. ओ आता मात्र बॅटची टॉप एज चेंडू. ओ झेल सुटलाय परंतु 2 धावा मिळत आहेत या ठिकाणी लेनार्ड संघाला. 2 धावांनी धावण्याची धावसंख्या वाढतीये. स्कोर गोज ऑन 18 रन्स. 4 गडी बाद 18 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी परंतु चांगल्या फटक्यांची उत्सुकता असेल लेनार्ड संघाकडनं. अजूनही मातब्बर खेळाडू मैदानात आहेत. विलास सुरेख. आता सुद्धा सेम या ठिकाणी कार्बन कॉपी म्हणावी लागेल. आता मात्र क्षेत्ररक्षक सचिन कुठलीही चूक करत नाहीये. गडी बाद होतोय.
नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. वसंत संघाचे कर्णधार वसंत भोईर मैदानात येत आहेत. 77 धावांचं टार्गेट, एक मोठं टार्गेट, आणि हे टार्गेट चेस करताना काहीशी दमछाक होताना दिसते. लेनार्ड संघाची उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी बघावी म्हणावी लागेल ती टेंबरे संघाची. कर्णधार तू कर्णधार नक्कीच महेश टेंबरेकर संघाचा कर्णधार आणि लेनार्ड संघाचा कर्णधार वसंत. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश. हो, चांगलासा ग्लान्स आणि या ठिकाणी मात्र उत्कृष्ट यष्टिरक्षण. व्हॉट अ कॅच. सुभाष भोईर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. हॅलो, गडी बाद होतोय. वसंत बॅक टू द पेव्हिलियन आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये तो किरण भोईर. सहा गडी बाद झाली आहेत. अतिशय अडचणीत सापडलेला संघ लेनार्ड संघ. 77 धावांचं टार्गेट आहे. उत्कृष्ट गोलंदाजी महेश पुन्हा एकदा. ओ सुरेख चेंडू, गुड लाईन अँड लेंथ बघायला मिळते. अतिशय सुरेख टिचून गोलंदाजी या ठिकाणी टेंबरे संघाकडनं. तेवढ्याच ताकदीचे क्षेत्ररक्षण, तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी बघायला मिळाली फर्स्ट इनिंग मध्ये टेंबरेकर संघाकडनं. आता मात्र काहीशी चांगली कामगिरी करावी लागेल लेनार्ड संघाला. ओ सुरेख गोलंदाजी, त्रिफळाचीत, उत्कृष्ट चेंडू, चेंडूवर गडी बाद होतोय लेनार्ड संघाचा. सातवा गडी बाद होतोय लेनार्ड संघाचा. उत्कृष्ट गोलंदाजी टेंबरेकर संघाची. 27 धावांच्या फरकानं जर कोणताही संघ जिंकला तर बोनस गुण मिळू शकतोय, कारण या ठिकाणी धावगती महत्वाची आहे. प्ले ऑफ मध्ये जर पोहोचायचं असेल तर धावगती महत्वाची आहे, रन रेट महत्वाचा आहे. आपण बघितलं यंदाचा IPL पर्व सर शेवटच्या दिवसापर्यंत टॉप 4 संघ निश्चित नव्हते आणि रन रेट किती महत्वाचा आहे हे या लीग मध्ये बघायला मिळत आहे. प्रत्येक लीग मध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळे रन रेट खूप महत्वाचा आहे, धावगती महत्वाची आहे. रन रेटचा अर्थ कोलकाता नाईट रायडर्सला चांगलाच कळाला असेल, कारण RCB चा रन रेट चांगला होता, त्यामुळे कोलकाता संघ बाहेर पडला हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे रन रेट महत्वाचा आहे. 27 धावांच्या फरकाने जर कोणताही संघ जिंकला तर बोनस मिळू शकतो या SPL मध्ये. चौथा षटक घेऊन येतोय गोलंदाज रुपेश. हो, चांगलासा चेंडू, पहिल्या चेंडूवर ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण. या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धावगती नाही, धावा नाहीयेत. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या 18. योगेश स्ट्राईकचा बार सांभाळतोय. सुरेख फटका, मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय, झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस. नक्कीच धावा जरी भरपूर असल्या तरी मात्र कामगिरी सुरेख होणं गरजेचं आहे, आणि एक मानाची स्पर्धा आपण खेळतोय. एफर्ट्स महत्वाचे असतात, प्रयत्न महत्वाचे असतात, परंतु या चेंडूवर एक धाव मिळतीये. धावसंख्या होती 19. नक्कीच स्पर्धा कोणती असो, जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर इतिहास, या ताकदीनं प्रत्येक खेळाडू उतरतोय. सुरेख फटका, बॅटची टॉप एज घेऊन यष्टिरक्षक कोणती चूक करत नाही महेश. सुरेख क्षेत्ररक्षण, यष्टिरक्षण या ठिकाणी बघायला मिळतंय. गडी बाद होतोय.
फलंदाज घाई करायची आहे कृपया. आठ गडी बाद, धावसंख्या अवघ्या 19, 77 धावांचं टार्गेट. काहीशी पडझड लेनार्ड संघाची. पहिला सामना आहे, सुरेख सुरुवात होणं गरजेचं आहे. वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही नक्कीच आपल्याला शेवटच्या टोकाकडे नेत असते, अंत चांगला करत असते. टेंभरेकर संघ मात्र सुरेख कामगिरी करतोय. चेंडू फुलटॉस चेंडू, चांगला असा ग्लान्स केलेला एक साईडच्या दिशेनं. या चेंडूवर एक धाव पूर्ण होतीये. दुसरा धावाचा प्रयत्न, 42 क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतात या चेंडूवर. धावसंख्या 2 वाढतीये, धावसंख्या होतीये 21 धावा. यानंतरचा होणारा सामना पाषाणे वर्सेस साखरपाडा. साखरपाडा संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले पाषाणे संघाला फलंदाजीसाठी. पाषाणे संघाची प्लेइंग लिस्ट. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी टेंभरेकर संघाकडनं बघायला मिळते. गोलंदाज रुपेश भोईर सुरेख गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी म्हणता मला गेले टेंभरेकर संघाची. स्ट्राईकचा वार सांभाळतोय विशाल. ओ चांगला असा फटका, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. सुरेख क्षेत्ररक्षण, गडी बाद होतोय. लेनार्ड संघाचा 9वा गडी बाद होतोय. बोनस गुण कमवण्याची संधी आहे या ठिकाणी टेंभरेकर संघाला. अवघ्या 21 धावा धावफलकावर आहेत. 27च्या फरकानं जिंकायचं आहे. नक्कीच सुरेख गोलंदाजी, सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फलंदाजी. टेंभरेकर संघ सर्व आघाड्यांवर आपली कामगिरी दाखवतोय. या स्पर्धेची सुरेख सुरुवात म्हणावी लागेल टेंभरेकर संघाच्या वतीनं. परंतु लेनार्ड संघ काहीशी पडझड या ठिकाणी बघायला मिळते. 9 गडी बाद, अवघ्या 21 धावा धावफलकावर. काही हरकत नाहीये. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. जिंकण्याच्या निर्धारानं उतरलेला संघ टेंभरेकर संघ तेवढ्याच ताकदीनं गोलंदाजी करतोय. सुभाष गोलंदाजी धुरा सांभाळतोय. 5वं षटक घेऊन येतोय संघासाठी. घाई करायची टेंभरेकर संघ कृपया. पहिला सामना 35 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे. या 5व्या षटकातील पहिला चेंडू सामना करतोय फलंदाज योगेश. सुभाष गोलंदाजी धुरा सांभाळतोय. पंचगिरी पाहतायत पुत्रण सर. ओ उजव्या इशारा खूप बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या 1 वाढतीये. धावसंख्या होतीये 22 धावा. सुरेख कामगिरी टेंभरेकर संघाची. फुल टॉस चेंडू, वळा शॉट, चेंडू जातोय लेग साइडच्या दिशेनं. 1 बाउन्स ओव्हर द फॉर 4 रन्स. 4 धावा. ऑल आउट. लेनार्ड संघ पूर्णपणे ऑल आउट झालेला आहे आणि हा सामना जिंकलाय टेंभरेकर संघानं विथ बोनस पॉइंट. हँड शेकिंग करायची नाहीये, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे. कोरोनाचं सावट आहे. नक्कीच यानंतरचा होणारा सामना पाषाणे वर्सेस साखरपाडा. साखरपाडा संघानं आपला चेंडू सिलेक्ट करायचंय, चेक करायचंय.
नक्कीच यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहोत शिवव्याख्याते उत्कृष्ट समालोचक रमेश शिंदे सर. खाडेचं मैदान असोय या शहापूर तालुक्यातील कोणतंही मैदान असोय, ज्यांच्या समालोचनानं क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठोका चुकतोय असे उत्कृष्ट समालोचक शिवव्याख्याते कीर्तनकार रमेशजी शिंदे सर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत. आपलं सर स्वागत असेल. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित SPL 2020 काय वाटतं नियोजनाविषयी? हॅलो हॅलो हॅलो